मुलींनी सतत रडणं हे कितपत बरोबर आहे? सतत कशाला रडायला पाहिजे? ते एकदा दोनदा रडलं इनिशियली ठीक आहे, हां. चारदा रडलंय ठीक आहे, पण प्रत्येक वेळेलाच तू जर त्याचा यूज करून घेतेस आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करायला, तर कुठच्याच मुलांना ते पटणार नाही. तसं थोडं डीप मध्ये जाऊया. असं फरक कसा ओळखावा? हट्ट करणं, अधिकार गाजवणं ही एक नात्यामधलं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. माझा हक्क आहे तुझ्यावर, पण तो हक्क साबित करून घेण्यासाठी किंवा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करून घेण्यासाठी जेव्हा आपण ह्याची साथ घेतो रडण्याची, त्याला ते कळायला लागणार हळूहळू की ती तिच्या मनासारखंच करून घेतली. पण काही जणींना ते कंट्रोल पण नाही होत, डोळ्यात पटकन पाणी येतं आणि असंही होत असतं. पण हे जर असेल तर त्याला थोडंसं एक वयानुरूप एक मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. ते कसं होऊ शकतं? सेल्फ लव्ह हे नुसतं बोलायला टर्मिनॉलॉजी नाहीये. तुम्ही खरोखर स्वतःवर प्रेम करून स्वतःला काय हवंय, स्वतःच्या इमोशन्स काय आहेत, स्वतःतले बारकावे काय आहेत, स्वतःतल्या उणीवा काय आहेत, हे जेव्हा तुम्ही बघता ना आदित्य, तेव्हा तुमचा अवेअरनेस वाढतो स्वतःकडे बघण्याचा. आणि तेव्हा तुम्ही कॉन्शियस होता की अरे मी आत्ता काय करते, किंवा आत्ता या क्षणाला मला डोळ्यात पाणी येऊन मी आता रडणार आहे, तर मला थोडंसं स्वतःला रोखून ठेवायचं आहे.